ती जाऊन पोहोचली आहे 5 या आकड्यावरती. 5 रन्स ऑन दी स्कोर कार्ड. 5 धावा फलकावरती आपल्याला पाहायला मिळतील. इथे देखील आपण पाहतोय सध्याच्या स्थितीला चांगला चेंडू जो मात्र पाहायला मिळतोय. चांगली चेंडू फेकी केली जाते. फलंदाजांना पूर्ण प्रकारे मॅच मध्ये अदबल केलं जात आहे, कारण चेंडू पडल्यावरती लेंथ वरती पडतो. कधी टॉस होतोय तर गड लेंथ वरती पडून अतिरिक्त टेक ऑफ चेंडू घेत असताना पाहायला मिळतो. आणि अशा परिस्थितीमध्ये फलंदाज पूर्ण प्रकारे बीट होतात. यावेळेस आपण पाहू शकतो आउटसाइड लिग्स ऑफ स्टंप अवे फ्रॉम बॉडी बॉलची पिचिंग होती. पंचाचे दोन्ही आहेत समांतरी धाव असेल. अवंतरची एक धाव टीमच्या टोटल मध्ये ऍड होईल आणि टीमची टोटल स्कोर कार्ड वरती 6 या आकड्यावरती पाहायला मिळते. 6 रन ऑन दी स्कोर कार्ड. 6 धावा फलकावरती आपल्याला पाहायला मिळतील. चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. टिचून मारा जो मात्र केला जातोय मैदानाच्या आतमध्ये जयेशच्या माध्यमातून. आणि या मॅच मध्ये खांडपे ब संघ पहिल्याच ओव्हर मध्ये स्वतःच्या नावाच्या भोवती वलय निर्माण करतोय. पंचांकडे लाऊड अपील करण्यात आली होती. उत्साह जास्त, आत्मविश्वास कमी अपील मध्ये होता. आणि अशा परिस्थितीमध्ये षटक क्रमांक कंप्लीट होतोय. पहिल्या षटकाची समाप्ती. टीमची टोटल जाऊन पोहोचली 7 या आकड्यावरती. एका गड्याच्या मोबदल्यामध्ये 7 धावाच्या मात्र धावफलकावरती पाहायला मिळतील. 5 मिनिटांचा अवधी पहिल्या षटकासाठी लागले. या गोष्टीची नोंद आपण करून घ्यायची आहे. बरोबर 11 वाजून 38 मिनिटांनी पहिला चेंडू पडला होता. विदिन 20 मिनिट्स 20 मिनिटांमध्ये तुम्हाला पहिले 4 षटक जे मात्र कंप्लीट करावे लागतील, अन्यथा पॅनल्टीला सामोरे जावं लागेल. या गोष्टीची नोंद करून घ्यायची. षटक क्रमांक पहिलं कंप्लीट होतोय. टीमची टोटल आपल्याला पाहायला मिळते जाऊन पोहोचली एका गड्याच्या मोबदल्यामध्ये 7 धावा फलकावरती. बॉलिंग मार्क वरती अभिजित आपल्याला पाहायला मिळतील. इंडिव्हिज्युअल पहिलं सांगी कोट्यामधील दुसऱ्या षटकामध्ये अभिजित आपल्याला पाहायला मिळतात. मैदानाच्या आतमध्ये बॉलिंग मार्क वरती तयार होतील. दुसरे षटक आणि दुसऱ्या षटकामध्ये 3 खेळाडू 30 यार्ड सर्कल बाहेर आपल्याला पाहायला मिळतील. डीप मध्ये पेट्रोलिंग करत असताना डीप मध्ये आपण पाहणार आहोत लॉंग ऑन असेल, त्यानंतर डीप मध्ये आपल्याला पाहायला मिळेल काउ कॉर्नर देखील पाहायला मिळेल. इनसाइड दी सर्कल कॅचिंग पोझिशन मध्ये शॉट थर्ड मॅन, शॉट फाईन लेग, वाइडिश मिड ऑन, त्यानंतर शॉट एक्स्ट्रा कव्हर पाहायला मिळतो. शॉट कव्हर आपल्याला पाहायला मिळेल. शॉट बॅकवर्ड पॉइंट पाहायला मिळतो. गोलंदाज होतो तयार बॉलिंग मार्क वरती. इथे फटका चांगला पाहायला मिळेल. वेट वॉच टर्न अँड रन डिलिव्हर असा पवित्र आजमवला आणि त्यानंतर बॉलला पाठवलंय बाउंड्री लाईनच्या बाहेर. 6 धाव्यांची मोर या फटक्यावरती. बॉल सीमा पार. राष्ट्रवादी चषक ब्रँड षटकार पाहायला मिळतो. षटकाराच्या मदतीने टीमची टोटल जाऊन पोहोचली 13 या आकड्यावरती. 13 रन ऑन दी स्कोर कार्ड. 13 धावा फलकावरती आपल्याला पाहायला मिळतील. तेरा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. पहिल्या चेंडूवरती चांगला फटका असो मात्र आपल्याला पाहायला मिळाला. 6 धाव्यांची मोहर त्या फटक्यावरती होती. मिड विकेटला क्लिअर करत असताना बॉल सीमारेषा पलीकडे गेला. अभिजित वरती चढवला जातो हल्ला आणि बोलतोय फलंदाज आपण पाहतो योगेशचा बल्ला. बॉल सीमा पार गेला. मात्र असेच फटके येणं गरजेचं आहे. यावेळेस पंचांनी काय घोषित केले हे देखील पाहणं महत्वाचं. मात्र षटकार पाहायला मिळतोय. 9+6 एकंदरीत 7 धावा टीमच्या टोटल मध्ये ऍड होत असताना पाहायला मिळतील.
तर बीमर असेल या गोष्टीची नोंद करून घ्यायची आहे, त्यामुळे उघडा डोळे पहा नीट. पुढचा चेंडू असेल फ्री हिट. फ्री हिटच्या चेंडूवरती कशी कामगिरी होती आहे हे देखील पाहणं तितकंच महत्वाचं, तितकंच औत्सुक्याचं असेल. गोलंदाज होतोय तयार. यावेळेस देखील फटका चांगला पाहायला मिळेल. स्टँड अँड डिलिव्हर, स्टँड अँड डिस्पॅच करायचा प्रयत्न, मात्र फिल्डिंग अप्रतिम सनीच्या माध्यमातून पाहायला मिळते. वायडिश लॉंग ऑन मध्ये होता सनी आणि त्यानंतर त्याच्या माध्यमातून फिल्डिंग चांगली होत असताना पाहायला मिळाली. मात्र हे षटक थोडंसं महागडं आपल्याला पाहायला मिळतोय. आतापर्यंत 15 धावा 2 चेंडूंमध्ये या षटकामध्ये पाहायला मिळतील. इथे देखील फटका चांगला पाहायला मिळेल. रिव्हर्स हिट, स्विच हिट, मॅसिव्ह हिट, बॉल सीमा पार, एका टप्प्यावरती 4. करत असताना वर्चस्व खांडपे संघाचं होतं, मात्र त्यानंतर पूर्ण प्रकारे वर्चस्व आपल्याला पाहायला मिळतोय कोरावळे बस संघाचं. या मॅच मध्ये अप्रतिम अशी फटकेबाजी आपल्याला पाहायला मिळते. टीमची टोटलची मात्र स्कोर कार्ड वरती सध्याच्या स्थितीला जाऊन पोहोचली आहे 26 धावा फलकावरती आपल्याला पाहायला मिळतील. आतापर्यंत या षटकामध्ये 3 चेंडू सगळे कंप्लीट होतो आणि 3 चेंडूंवरती जर पाहायला गेलं तर 19 धावा अशा मात्र आतापर्यंत पाहायला मिळत आहेत. म्हणजे काय तर चांगली फटकेबाजी या षटकामध्ये पाहायला मिळाली आहे. रिव्हर्स टाइम पुन्हा एकदा फटका चांगला पाहायला मिळतोय. चेंडू चाललाय थर्ड मॅन रिझन मध्ये, चेस मोठी आहे, फिल्डिंग चांगली पाहायला मिळते. दरम्यान कंप्लीट होत असताना पाहायला मिळतील 2 धावा आणि 2 धावांच्या मदतीने टीमची टोटल स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचली आहे 28 या आकड्यावरती. खांडपे संघाचा विचार केला तर आतापर्यंत फिल्डिंग स्टँडर्ड हे खूप सुरेख आपल्याला पाहायला मिळालेत. मग पहिल्या षटकामध्ये पुंडलिकची कॅच असो, दुसऱ्या षटकामध्ये फ्री हिटच्या चेंडूवरती सनीची फिल्डिंग असो किंवा या चेंडूवरती फिल्डिंग असो, इथे फटका चांगला पाहायला मिळेल. बॉल चाललाय सीमारेषा पलीकडे, बॅकवर्ड स्क्वेअर लेगला क्लिअर करत बॉल सीमा पार येतोय हा षटकार. मॅच 34 धाव फलकावरती. या षटकाच्या 5 चेंडूंवरती आतापर्यंत 27 धावा पाहायला मिळत आहेत. अभिजित एक चांगला आणि यंग टॅलेंटेड खेळाडू, मात्र त्याच्या माध्यमातून थोड्याशा प्रमाणामध्ये एरर पाहायला मिळत आहे त्या षटकामध्ये. पुन्हा एकदा फुलटॉस चेंडू होता, मात्र एक्स्ट्रा कव्हर मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. अशा परिस्थितीमध्ये कंप्लीट केली जाते सिंगल, कंप्लीट केली जाते सिंगल आणि सिंगलच्या मदतीने षटक क्रमांक कंप्लीट होतोय दुसरं. 2 षटकांची समाप्ती. टीमची टोटल आपल्याला पाहायला मिळते जाऊन पोहोचली 35 या आकड्यावरती. 35 रन ऑन दी स्कोर कार्ड. दोन्ही टीमचा ड्रेस कोड नाहीये, त्यामुळे दोन्ही संघांना पॅनल्टी बसलेली आपल्याला पाहायला मिळते. एका खेळाडूला बाहेर पाठवा. चला सामन्याचा फेज जो मात्र थांबवायचा नाहीये, लवकरात लवकर सामना सुरू करायचे. 2 षटकांची समाप्ती. 35 धावा फलकावरती पाहायला मिळतील. आतापर्यंत फलंदाजी चांगली पाहायला मिळते. पहिल्या षटकामध्ये जयेशने 7 धावांचं षटक फेकलं, त्यामध्ये 1 विकेट देखील होता आणि तो जयेश पुन्हा एकदा तिसऱ्या षटकासाठी त्याला प्राचारित केलं जाते. कशी त्याच्या माध्यमातून कामगिरी होती आहे हे देखील पाहणं तितकंच महत्वाचं, तितकंच औत्सुक्याचं जे मात्र असेल. गोलंदाज तयार होतो जयेश आपल्याला पाहायला मिळेल, तर स्ट्रायकर एंड वरती फलंदाज आपल्याला पाहायला मिळेल योगेश, ज्याच्या बॅटमधून मोठमोठे फटके आपल्याला पाहायला मिळालेत. चला स्पीडअप करायचंय.
जयेश आपल्याला पाहायला मिळतील तिसऱ्या षटकासाठी. यावेळेस पंचांकडे लाऊड अपील, फिंगर अप, ओयूटी. फलंदाज होतोय बाद. ज्या फलंदाजाने दुसऱ्या षटकामध्ये चांगली कामगिरी केली अशा फलंदाजाला जयेश करतोय बाद. झटका लागतोय पहिला 35 दुसरा 35 या आकड्यावरती. दोन गड्यांच्या मोबदल्यामध्ये 35 धावा धावफलकावरती पाहायला मिळतील. न्यू यंगस्टर कोरावळे ब विपक्ष खांडपे ब असे दोन दिग्गज संघ ऍक्शन मध्ये पाहायला मिळत आहेत. आणि दोन्ही संघांचा विचार केला तर दोन्ही संघांकडे अप्रतिम खेळाडूंची मांदे यंगस्टर ने भरलेले दोन्ही संघ आपल्याला पाहायला मिळतील. दोन्ही टीम्सना पॅनल्टी बसली या गोष्टीची नोंद दोन्ही संघांनी करून घ्यायची. टीमची टोटल 35 या आकड्यावरती. गणेश आपल्याला पाहायला मिळतील चौथ्या क्रमांकावरती आहेत. गोलंदाज होतोय तयार जयेश. चांगली गोलंदाजी आतापर्यंत पाहतोय. यावेळेस देखील फक्त आणि फक्त दिशा दाखवली, वेगाला कल्पकतेने उत्तर देण्याचा प्रयत्न, मात्र फिल्डरच्या माध्यमातून चुकी आणि बॉल सीमा पार. A1 क्वालिटीचा लक फॅक्टर ऑन करणारा येतोय हा चौकार. मॅच धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचली आहे 39. 39 धावा धावफलकावरती. चांगली फटकेबाजी पाहायला मिळते फलंदाजांच्या माध्यमातून. इथे देखील कोलवट टप्प्याचा चेंडू दरम्यान एक धाव झाली कंप्लीट आणि चेंडू चाललाय सीमारेषा पलीकडे. बॅक टू बॅक येतोय हा दुसरा चौकार फलंदाजच्या बॅटमधून. बॅक टू बॅक दोन चौकार पाहायला मिळतील. 43 धावा धावफलकावरती. धावा येणं गरजेचं आहे. मग ते बॅट कट येऊ दे, लेग बायच्या स्वरूपात येऊ देत, अवांतरच्या स्वरूपात, किंबहुना प्रॉपर मिडल ऑफ द बॅट धावा येणं गरजेचं. आणि धावा येत असताना पाहायला मिळतील न्यू यंगस्टर कोरावळे ब या संघाच्या बाजूने. इथे लाऊड अपील केली जाते पंचांकडे. अशा प्रकारे सातत्याने ग्रामीण क्रिकेटमध्ये अपील्स आपल्याला पाहायला मिळतात, जेणेकरून पंचांच्या माध्यमातून लिगल डिलिव्हरी मात्र दिली जावी अशासाठी आपण पाहतोय अपील जी मात्र केली जाते. एका गोष्टीची नोंद करून घ्यायची, षटक क्रमांक 3 कंप्लीट झाल्यावरती ड्रिंक्स ब्रेक असं मात्र मैदानाच्या आतमध्ये होईल. यावेळेस चेंडू बॉडीवरती ब्रश होतोय तोपर्यंत लेग बायच्या स्वरूपात एकदा कंप्लीट होत असताना पाहायला मिळेल. टीमची टोटल स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचली 45 या आकड्यावरती. अजूनही 2 चेंडूचा खेळ शिल्लक आपल्याला पाहायला मिळतो. 2 चेंडूचा खेळ या षटकामधील शिल्लक आपण पाहू शकतो. 45 धावा. एक चांगली अशी सुरुवात आतापर्यंत पाहायला मिळते. यावेळेस खोलवर टप्प्याचा चेंडू डोळे बंद करून फटका मारलेला प्रयत्न होता, मात्र एफर्ट चांगला, पण बॉल सीमारेषा पलीकडे. 4 धावांची मोर फटक्या. चौकार पाहायला मिळतो. 49 धावा धावफलकावरती. अंगाला जपायचे कानपे बी टीम आणि त्यानंतर तुम्ही फिल्डिंग करा, कारण म्हटलं जातं सर सलामत तो पगडी 50. अंगाला वाचवा आणि त्यानंतर फिल्डिंग करा. इथे सबमरीन डिलिव्हरी होती, फलंदाज बीट झाला, मात्र एसटी रक्षकाच्या माध्यमातून देखील चूक होत असताना पाहायला मिळतीये. एंड ऑफ थर्ड ओव्हर. 3 षटकांची समाप्ती. 50 धावा 50 अप. 50 धावा धावफलकावरती. मैदानाच्या आतमध्ये ड्रिंक्स ब्रेक. तोपर्यंत संधी असेल आमच्या डीजे ऑपरेटरला.
थँक्यू सो मच. षटक क्रमांक कंप्लीट होत असताना पाहायला मिळेल तिसरं. 3 षटकांची समाप्ती, 50 धावा धाव फलकावरती. चांगली अशी सुरुवात मैदानाच्या आतमध्ये झाली होती. गोलंदाजी करणाऱ्या कानपे ब संघाची भावेश बॉलिंग मार्क वरती आपल्याला पाहायला मिळेल. चौथ्या षटकासाठी येतोय भावेश, आपल्याला पाहायला मिळेल बॉलिंग मार्क वरती तयार होतोय. इंडिव्हिज्युअल पहिल्या सांघिक कोट्यामधील चौथ्या षटकामध्ये भावेशला प्राचारित केलं जाते. भावेशच्या माध्यमातून कशी गोलंदाजी होतीये हे देखील पाहणं महत्वाचं असेल. यावेळेस फुलटॉस चेंडू होता, फलंदाज होतोय बीट आणि त्यानंतर एस्टनचा वेग घेणारा चेंडू योमेश आवे फुलटॉस चेंडू होता. फुलटॉस चेंडूला ऑन साइडला फायनल क्षेत्रामध्ये स्क्वेअर ऑफ द विकेट मारण्याचा प्रयत्न, मात्र त्यावरती अयशस्वीरित्या फलंदाज बाद होत असताना पाहायला मिळतो. गोलंदाज जिच्या माध्यमातून आपण पाहिलं तर लक फॅक्टर ऑन झाला होता, कारण इथे 4 किंबहुना 6 धावा आसानीशे फलंदाज मारू शकला असता. बॅटची कडा लागली असती तरी देखील 4 धावांची मोहर होती, मात्र नशीब आणि नशीब गोलंदाज भावेशचं साथ देत असताना पाहायला मिळतोय. आणि अशा परिस्थितीमध्ये लागत असताना तिसरा झटका आपल्याला पाहायला मिळेल. ओपनिंग पेयर आणि त्यानंतर तिसऱ्या क्रमांकावरती आलेला फलंदाज बाद होतोय. धनंजय आणि गणेश ही जोडी खेळपट्टीवरती पाहायला मिळतीये. चला स्पीडअप करायचं रिक्वेस्ट आहे दोन्ही टीम्स, आपण लवकरात लवकर स्पीडअप करा. यावेळेस फटका चांगला पाहायला मिळेल. याच गोष्टीचा मी उल्लेख करत होतो. बॉल निघून चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर, बॅकवर्ड स्क्वेअर लेगला क्लिअर करत बॉल सीमा पार. A1 क्वालिटीचा ब्रँडेड षटकार. षटकाराच्या मदतीने टीमची टोटल अब तक 56 धावा धाव फलकावरती पाहायला मिळतील. मागच्या चेंडूवरती देखील पाहायला गेला तर विकेट पडली होती, मात्र तो चेंडू देखील इतका खास नव्हता. फुलटॉस चेंडू जो मात्र झाला आणि त्यानंतर 6 धावांची मोहर दुसऱ्या चेंडूवरती पाहायला मिळाली. यावेळी चेंडू हवेमध्ये डाऊन दी बॉल नरेश याचा प्रयत्न करत होते, मात्र नरेश यांच्या माध्यमातून जजमेंट खराब आणि तोपर्यंत कंप्लीट होती सिंगल. 57 धावा धाव फलकावरती, 57 रन ऑन दी स्कोर कार्ड. आतापर्यंत जर पाहायला गेलं तर षटक क्रमांक 4 मार्गस्थ आहे. 4 षटकांची आतापर्यंत लेखाजोखा पाहायला गेला तर फटकेबाजी चांगली होती. पहिल्या 3 षटकांमध्ये 50 धावा होत्या, पहिल्या षटकामध्ये 7 धावा आल्या होत्या, मात्र त्यानंतर चांगली फटकेबाजी. यावेळेस फटका चांगला, बॉल स्लॉट मध्ये होता, त्याला डिपॉझिट करण्यात येते पार्किंग प्लॉट मध्ये. गेंद नहीं थी खास और बल्लेबाज ने दिखा अपना क्लास. बॉल सीमा पार, षटकार. पाहायला मिळतो. षटकाराच्या मदतीने टीमची टोटल 63 या आकड्यावरती जाऊन पोहोचली आहे. 63 रन ऑन दी स्कोर कार्ड. मैदानाचा डायमेन्शनचा विचार केला तर खेळपट्टी थोड्याशा प्रमाणामध्ये फलंदाजांसाठी पोषक आपल्याला पाहायला मिळते, कारण ज्या वेळेस आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये खोलवर टप्प्याचे चेंडू किंबहुना फुलटॉस चेंडू येत आहेत, त्यावेळेस मैदानाच्या बाहेरच चेंडू जात असताना पाहायला मिळत आहेत. यावेळेस खोलवर टप्प्याचा चेंडू होता, थोडेसे शफल झाले होते, बॉडी बॅलन्स थोडासा खराब झाला होता, मात्र डॉट बॉलची समाप्ती होत असताना पाहायला मिळेल. 22 षटक ज्यामध्ये 2 षटकार आले, 1 सिंगल आला, 1 डॉट बॉल आला आणि 1 विकेट. एकंदरीत 5 चेंडूंमध्ये 13 धावांचं कॉन्ट्रीब्युशन 22 षटकामध्ये. यावेळेस देखील फुलटॉस चेंडू होता, बॅकवर्ड स्क्वेअर लेग मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. सनी आपल्याला पाहायला मिळतील डीप मध्ये पेट्रोलिंग करतायत. इथे फलंदाज बाद होईल की नाही हा मोठा प्रश्नचिन्ह, आणि यस फलंदाज होतोय बाद. लागत असताना 4था झटका धनंजय जो मात्र बाद होतोय. फक्त आणि फक्त भीमर साठी रिव्ह्यू असलेल्या गोष्टीची नोंद न्यू यंगस्टर कोरावळे ब संघाने करून घ्यायची. टीमची टोटल आपल्याला पाहायला मिळेल षटक क्रमांक 4 कंप्लीट होतोय आणि त्यानंतर जाऊन पोहोचली 64 या आकड्यावरती.
बाद होत असताना आपल्याला पाहायला मिळेल. गणेश मात्र बाद होत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. षटक क्रमांक 4 जे मात्र कंप्लीट होत आहेत. 64 धावा धावफलकावरती. अजूनही जर विचार केला तर एका षटकाचा खेळ शिल्लक पाहायला मिळतोय. या एका षटकामध्ये जास्तीत जास्त धावा बनवायला लागतील. थोडंसं स्पीडअप करायचे दोन्ही टीम्स. खूप जास्त अवधी तुमच्या माध्यमातून घेतला जातोय. टीमची टोटल आपल्याला पाहायला मिळते सध्याच्या स्थितीला 64 या आकड्यावरती. 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 16ची सरासरी प्रति षटकामागे मेंटेन केली जाते. पहिल्या षटकामध्ये 7, दुसऱ्या षटकात 28, तिसऱ्या षटकामध्ये 15 आणि चौथ्या षटकामध्ये एकंदरीत 14 धावा फलकावरती पाहायला मिळतील. दिगू जे मात्र आपल्याला पाहायला मिळत आहेत बॉलिंग मार्क वरती तयार होतील. स्ट्रायकर एंड वरती जर विचार केला तर गणेश पाहायला मिळत आहेत गोलंदाज तयार. फुलटॉस चेंडू फटका चांगला पाहायला मिळेल. डीप मध्ये प्रोटेक्शन नाहीये. बॉल सीमारेषा पलीकडे बॅकवर्ड स्क्वेअर लेगला क्लिअर करत बॉल सीमा पार. 6 धावा षटकार. फलकावरती आहेत 70 रन ऑन दी स्कोर कार्ड. चला मॅच सुरू करायचे. मॅचचं रिदम तोडायचं नाहीये. चांगली फटकेबाजी पाहायला मिळते. पहिल्या मॅच मध्ये देखील चांगली फटकेबाजी आणि या मॅच मध्ये देखील चांगली फटकेबाजी पाहायला मिळते. एकंदरीत फलंदाजांनी गोलंदाजाची पिटाई कुटाई केली आहे. पूर्ण प्रकारे या मॅच मध्ये बॅटिंग चांगली होतीये. फुलटॉस चेंडू टाकल्यावरती त्यांचा पुरेपूर वापर केला जातोय. यावेळेस अगदी खोलवर टप्प्याचा चेंडू होता. अशा परिस्थितीमध्ये येत असताना हा डॉट बॉलच्या मदतीने टीमची टोटल स्कोर कार्ड वरती स्थिर आणि स्थगित 70 धावा फलकावरती. 4 चेंडूंचा काही शिल्लक. 4 चेंडूंमध्ये 2 मोठे फटके, 80+ धावा आणि मॅच मध्ये मजा येईल. इथे वाईड बॉल येतोय. वाईडची एक धाव टीमच्या टोटल मध्ये ऍड. फुकट ते पौष्टिक अगदी त्याप्रमाणे वाईडची एक धाव टीमच्या टोटल मध्ये ऍड केली जाते. 71 धावा फलकावरती. 2 चेंडूंमध्ये दिगूच्या माध्यमातून 7 धावा खर्च झाल्यात. यावेळेस हेलिकॉप्टर उडवायचा प्रयत्न. डाऊन दी बॉल फिल्डर येतोय. कॅच जी मात्र दुसऱ्या अटेम्प्ट मध्ये कंप्लीट होतीये. फलंदाज होतोय बाद. लागत असताना 5वा झटका. बॅटिंग करताना न्यू यंगस्टर कोरावळे या संघाला अर्धी टीम टुवर्ड्स द पवेलियन आणि धनंजयला बाद व्हावं लागतं इंडिव्हिज्युअल. नवीन फलंदाज आपल्याला पाहायला मिळेल. रघुनाथ येतोय 7व्या क्रमांकावरती. या षटकामध्ये थोड्याशा प्रमाणामध्ये कमबॅक होतोय कारण पहिल्या चेंडूवरती षटकार आला होता. मात्र त्यानंतर एक डॉट बॉल येतोय, एक विकेट येते. एकंदरीत स्वतःच्या नावावरती मोमेंटम करायचा प्रयत्न खांडपे ब संघ करतोय. बॅकफुट वरती आले आणि त्यानंतर कटच्या स्वरूपामध्ये फटका पाहायला मिळतो. आउटफील्ड अतिशय फास्ट आपल्याला पाहायला मिळेल आणि त्यानंतर बॉल सीमा पार येतो हा चौकार. रन ऑन दी स्कोर कार्ड. 75 धावफलकावरती. मी म्हटलं होतं 2 मोठे फटके आले, 80 पर्यंत धावसंख्या पोहोचली तर मॅच मध्ये चुरस निर्माण होईल. खांडपे संघाकडे देखील बॅटिंगचा तोफखाना आहे. इथे मिस्टॅम स्ट्रोक डाऊन दी बॉल. स्वतः गोलंदाज यायचा प्रयत्न करताय. जजमेंट थोडस खराब होतं आणि तोपर्यंत आय थिंक फलंदाज होतोय बाद. विकेटचं पतन धावबादच्या स्वरूपामध्ये लागतोय. 6वा झटका न्यू यंगस्टर कोरावळे ब संघाला. टीमची टोटल जाऊन पोहोचली आहे 76 या आकड्यावरती. अजूनही एका चेंडूचा काही शिल्लक. या ओव्हर आणि या इनिंग मधला 76 धावफलकावरती आहेत. एक मोठा फटका येईल का? 80 पर्यंत धावसंख्या जाईल का? हे देखील पाहणं तितकंच महत्वाचं असेल. 76 धावफलकावरती. 76 रन ऑन दी स्कोर कार्ड. गोलंदाज होतोय तयार बॉलिंग मार्क वरती. शुभमनी जर षटकार मारला तर
अभय खुणे यांच्या माध्यमातून 100 रुपयाचं कॅश प्राइज असेल, गुगल पे केला जाईल. यावेळी चांगला चेंडू होता अगदी सर पाहायला गेला तर. डॉट बॉलची समाप्ती अशा रीतीने पहिली इनिंगचा वाजविकेत समाप्त होतोय. 76 धावा धावफलकावरती आणि 77 धावेंचं टार्गेट मैदानाच्या आतमध्ये सेट करण्यात येतोय. 30 चेंडू आणि 77 धावेंचा टार्गेट न्यू यंगस्टर कोरावळे ब या संघाच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळेल. विकेट नाहीये. शेवटच्या चेंडूवरती काय विकेट घेऊन घरी जायचंय. ती 77 धावेंचं टार्गेट मैदानाच्या आतमध्ये सेट करण्यात येतो. पहिल्या मॅच मध्ये 99 धावेंचं टार्गेट होतं आणि त्यानंतर जर पाहायला गेलं तर मॅच मध्ये चुरस निर्माण झाली होती. मात्र या मॅच मध्ये 77 धावेंचं टार्गेट, 77 धावा कशा प्रकारे चेस केल्या जातील हे मात्र पाहणं औत्सुक्याचं असेल, महत्वाचं आपल्याला पाहायला मिळणार आहे. शहात्तर धावा धावफलकावरती 77 धावेंचं टार्गेट मैदानाच्या आतमध्ये सेट करण्यात येतोय आणि 77 धावा चेस होतील की डिफेंड याचं धावतं वर्णन ऐकण्यासाठी मायक्रोफोन वरती डिवाइड करतोय आमचे साथी समालोचक वॉइस ऑफ डोंगर नवे तीपीर बिराडे सरांना, ज्याच्या माध्यमातून पुढील सत्र आपण ऐकणार आहोत. प्रथमचे चव्हाण टार्गेट 76 धावेचं, 76 धावा पहिल्या डावात बनवल्या, 77चं टार्गेट सेट झालेलं आहे. 77 टू विन. निर्णायक द्वितीय सत्राला सुरुवात सलामीवर मैदानामध्ये ओमसाई खांडपे बी टीमचे दाखल झालेले आपल्याला पाहायला मिळत आहेत. निर्णायक द्वितीय सत्राला सुरुवात स्पीडअप अपेक्षित. न्यू यंगस्टर कोरावळे बी 12 वाजून 10 मिनिटं झालेली आहेत. यानंतर विनर वर्सेस विनर अर्थातच जर्मन गोरले आणि त्यांच्या सामन्यातील चालू संघाचा जो चालू सामन्यातील विनर संघ असेल 4 ओव्हरची ती मॅच असेल. आज ऑलरेडी एक सामना एक्स्ट्रा वेळेच्या बाबतीत आपलं सहकार्य अपेक्षित आहे, लक्ष सुद्धा दोन्ही टीम स्पीडअप अपेक्षित आहे, थोडी घाई करा. सलामीवीराच्या भूमिकेत सौरभ नवसाकर एंडला त्याची सोबत देतात. पुंडलिक बघा दोन्ही टीमचा ड्रेस कोड सेम नाहीये. ऑन साइडला पहिला बॉल टर्न केला, मिडविकेट सीमारेषेच्या बाहेर आणि झेल संपादित होतो. वाड कॅच पहिल्या बॉलवरती सुयश. पहिल्या बॉलवरती विकेट. बॅटिंगसाठी न्यू बॅटर सनी दाखल झालेले. जयदादा 10 उद्योजक त्याचबरोबर मोतीरामजे जयदादा उद्योजक यांची उपस्थिती विनंती आहे. या पण मंचावरती आपले मनपूर्वक हार्दिक ससने सरचे स्वागत.
जास्त वेळ घेता योगेश अँड ऑल टीम स्पीडअप अपेक्षित आहे, लक्ष सुद्धा अधिकची वेळेची अपव्यय आपण करू नका, ही सूचना लक्षात घ्या. स्पीडअप अपेक्षित आहे. निर्णायक सामना सध्या सुरू होतोय. ऑन साइडला पूल केला, पूलचा हा पॉवरफुल फटका सनी जैसा मैदानामध्ये दाखल झाला. पहिल्या बॉलवरती त्यानं गोलंदाज धनाजीला आसमान दाखवलंय. षटकार. षटकाराच्या सहाय्याने धाव लगातार सुरू झालेले 77 धावेचं मोठं लक्ष सेट झालं होतं आणि त्या धावसंख्येचा चेस डाऊन करत असताना पहिला मॅक्सिमम आपण बघत आहोत तो सनीच्या बॅटमधून. चला सामना कंटिन्यू करा. आपण ऑफिशियल रॉकी सर मॅच बॉल रिटर्न झालेला आहे. समोर ड्राईव्ह केलाय, मिड ऑफला बीट करत असताना बॉल लॉंग ऑफ बाउंड्रीच्या पलीकडे वेगवान अप ड्राईव्ह, बॉल सीमारेषेच्या बाहेर. क्षेत्ररक्षकाला संधीच नाहीये, बॉल जाईल पहिल्या बाउन्सवरती सीमारेषेच्या बाहेर. चौकार, 4 धावा. गतिमान झालेले सध्या आपल्याला पाहायला मिळेल 10 ऑन बोर्ड, 10 धावा दाखल करू दी. फ्लाइंग स्टार्ट फ्रॉम सनी. चांगला बॉल टप्पा पडल्याबरोबर हलकासा राईज झाला, अतिरिक्त उसळला. यष्टीरक्षक बीट होताना पाहायला मिळतात. बॅकअप कडत आलेलं आहे. थ्रो थोडा वाईड आला. इट इज फ्रॉम बाईज. एक सिंगल धाव आणि या सिंगल धावाच्या सहाय्याने 77चा पाठला करत असताना संघ आतापर्यंत जाऊन पोहोचलाय. ओमसाई खांडपे बी एका गडाच्या मोबदल्यात 11 धावा दाखल करते. विजयासाठी अजूनही 66 धावेची आवश्यकता. 26 बॉलचा खेळ बाकी असताना जागेवरती पोहोचा. बाकी सर्व खेळाडूंना सूचना आपण आपापल्या जागेवरती पोहोचा. उन्हाचा अतिरिक्त वेग आहे मित्रांनो. एका वेळेला जेवण केले नाही तरी चालेल, मात्र पाणी मुबलक प्रमाणात पेत जा. पाणी अत्यावश्यक आहे. उन्हाचा व गळोल वाढत आहे. विनंती आहे. चला चेंजेस हवे असतील तर योगेश लगेचच करून घ्या. ट्वेल्थ या कॉमेंट्री बॉक्स मध्ये. निर्णायक सत्र सध्या सुरू झालेला आपण बघत आहोत. पाठलाग करायचा तो 77 धावसंख्येचा. धावसंख्या सध्या आपण बघत आहोत 4 चेंडूंची अंती 11. बॅटिंगसाठी पाहिलं तर सौरभ स्ट्रायकर यांना दाखल झालेले पाहायला मिळतात. गोलंदाजीसाठी तयार पुनश्च एकदा धनाजी. ड्राईव्ह केला समोर मिड ऑफचा फिल्डर, त्याच्या डोक्यावरून बॉल मागे निघून चालला. लॉंग ऑफला बॅकअप अवेलेबल होतं, मात्र मिड ऑफच्या फिल्डर्सनं चेंडू अडवलेला आहे. तोपर्यंत 2 धावा सहजरित्या सौरभला मिळतात. 2 धाव्याच्या सोबतीनं ओमसाई खांडपे बी संघाची धावासंख्या पुढे पोहोचलेली आपल्याला पाहायला मिळते. ते आतापर्यंत 13 ऑन बोर्ड, 13 धावा दाखल करती. 77चं टार्गेट आणि ते टार्गेट चेस डाऊन करत असताना या सामन्यामध्ये या निर्णायक लढतीमध्ये पॉवर प्लेचे 2 षटकं निर्णायक असतील, इम्पॉर्टंट असतील न्यू यंगस्टर कोरावळे बी क्रिकेट संघाकरता. ऑन साइडला दिशा दिली. मिड विकेटला चेंडू टर्न करण्यात आला. फिल्डर बॅकअप साठी उपस्थित. थोडे फंबल झाले. सेकंडचा कॉल सुरू आहे आणि दुसरी धाव देखील सहजरित्या पुढे करण्यात आलेली आहे. 2 धावा. एंड ऑफ फर्स्ट ओव्हर. पहिल्या षटकाची संख्या धावसंख्या पहिल्या षटकांची अंती एका गडाच्या मोबदल्यात 15 धावा दाखल करतील. समीकरण 24 बॉल आणि 24 बॉल मध्ये 15.50 धावेची आवश्यक धावगती. रन्स हवेत त्या ठिकाणी 62. विजयासाठी 62 धावेचं समीकरण स्पीडअप करा. टीम न्यू यंगस्टर कोरावळे बी अधिकचा वेळ आपण घेत आहे. थोडी घाई अपेक्षित आहे न्यू यंगस्टर कोरावळे बी. योगेश ऑल युनिट
क्रीडा स्पर्धेचा आजचा निर्णायक दुसरा दिवस, कालचा दिवस रविराज ब्लास्टर जांभोडे संघाने गाजवला. त्यांनी टेबल टॉप केलं ग्रुप ए मधून. तर आज ग्रुप बी च्या लढती सध्या मैदानावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. धावा 15 पहिल्या षटकात जयंती, दुसरं षटक सध्या मार्गस्थ होतं. गोलंदाजीसाठी आपल्याला पाहायला मिळतात. बॉलिंग ट्रॅकवर योगेश, कॅप्टन हिमसेल्फ, स्क्रिपर हिमसेल्फ, स्ट्रायकर यांना लेफ्ट हँडर सनी, फिल्डिंग लगेचच सेटकर अधिकचा वेळ घेत आहे. यानंतर विनर असा सामना. त्यानंतर जीके स्पोर्ट्स असोसे त्यांच्या विपक्षात अचानक कळंबे असा पहिल्या फेरीतील तिसरा सामना आणि त्यानंतर शास्त्रीनगर बॉईज आणि त्यांच्या विरोधात जय बजरंग मोगर असा सामना आपल्याला पाहायला मिळेल. पहिला बॉल वाईड, एक एक्स्ट्रा धावा ऍड होईल. एक्स्ट्रा धाब्यासोबत धावसंख्या सध्या आपल्याला पाहायला मिळते ती स्कोर बोर्डवर 16 ऑन बोर्ड, 16 धावा दाफलकावर. 16 धावा दाफलकावरती पाहायला मिळतात. महत्वपूर्ण षटक सध्या मार्गस्थ असताना डावाचा आपण बघत आहोत दुसरं. विषय मध्ये जबरदस्त फटका गॅप मध्ये खेळतायत. ब्लॅक स्क्रीनच्या अगदी समोरून लॉंग ऑनच्या फिल्डरला बीट करत असताना बॉल जाईल स्ट्रेटिश लॉंग ऑन सीमारेषेच्या बाहेर. 2 बॉल्स ओव्हर द लाईन, 4 धावा. भूमिका या मॅच मध्ये आपल्याला पाहायला मिळते. रिप्ले आपल्या टेलिव्हिजन स्क्रीन वरती. फ्रंट लेग पुढे आणला, डाऊन दी ग्राउंड खेळतात. गॅप मोठा होता विषय मध्ये आणि 4 धावा त्या ठिकाणी वसूल करताना आपण बघत आहोत. या चौकाराच्या साह्याने धावसंख्या गतिमान झालेली आहे. स्कोर सध्या आपण बघत आहोत 20 ऑन बोर्ड, 20 धावा दाफलकावर. आणखीन एक जबरदस्त फटका, आक्रमण या वेळेला केलंय समोरच्या दिशेनं. क्षेत्र निवडले लॉंग ऑफचा हवाई हल्ला. मैदानामध्ये आग उकलतोय फलंदाज सनीचा बल्ला. बल्ले बल्ले, 1 मोर हिट, 6. षटकारानं धावसंख्या गतिमान झालेल्या आपण बघतो. 26 धावा सध्या दाफलकरवरती पाहायला मिळत आहेत. आक्रमक पवित्र मॅच मध्ये विस्फोटक विध्वंसक पहिल्या चेंडूपासून सनी झालेला आहे. लाईन इथे पाहावी लागेल. सिटीज डॉट बॉल, परफेक्ट वाईड यॉर्कर. रिव्ह्यू फक्त वेस्ट बाहेर साइड अवेलेबल आहे. अदरवाइज ऑल अथॉरिटी इन टू डी अंपायर्स फेवर. मॅच बॉल रिटर्न झालेला आहे मयूर मार्के सर. स्कोर आपल्याला पाहायला मिळेल 26. षटकारानंतर डॉट बॉल पुन्हा एकदा वापसी या मॅच मध्ये होत असताना आपण बघत आहोत. धावसंख्या 26. लाईन इथे खराब आहे. 1 मोर वाईड, एक अतिरिक्त धाव, एक्स्ट्रा धाव. एक्स्ट्रा धावेच्या साह्याने स्कोर आपण बघत आहोत सध्या 27-27. धावा दाफलकरवरती पाहायला मिळतात. एका गडाच्या मोबदल्यात सनी बॅटिंग साठी पाहिलं तर स्ट्रायकर एंडला ऑन साइडला दिशा दिली. लॉंग ऑनला फिल्डर उपस्थित आहेत. वेल स्टॉप. एक सिंगल सेकंडचा कॉल. थ्रो थोडा खराब आलाय आणि दुसऱ्या धावेचा प्रयत्न तो मात्र यशस्वी झालेला आहे. थोडा लेट थ्रो आला, त्याच कारणास्तव 2 धावा थेट घेण्यात आलेल्या आहेत. सडे आणि त्याचबरोबर सौरभच्या दरम्यान चांगलं कॉलिंग. धावसंख्या 2च्या साह्याने आपण बघत आहोत 29-29. 20 चेंडू 48 धाब्याची आवश्यकता. 20 बॉल 48 धाब्याचं समीकरण या मॅच मध्ये आपण बघत आहोत. मिस्टाय फटका, मात्र क्षेत्ररक्षक पोहोचू शकले नाही. कव्हरच्या दरम्यान एक सिंगल धाव त्या ठिकाणी मिळताना दिसेल. सिंगल धाव्याच्या साह्याने धावसंख्या दाफलकरवरती 19 अंकी झाली. ती 30 ऑन बोर्ड, 30 धावा दाफलकरवरती. 76 धावा बनवल्या होत्या. 77चा पाठलाग सध्या सुरू आहे ओमसाई खांडपे बी टीम कडून. निर्णायक सत्र आपण बघत आहोत. मार्गस्थ होत असताना या सामन्याचं निर्णायक लढतीचं ते सध्याच्या घडीला दुसरं. 47 धाब्याची अजूनही आवश्यकता मॅच मध्ये विजयासाठी. बॉल बाकी आहेत ते 19. स्पीडअप अपेक्षित आहे, थोडी घाई करा. ड्राईव्ह केला कव्हर्स मध्ये. फिल्डर उपस्थित आहेत, बॅकअप साठी उपस्थित झालेले आहेत. एक सिंगल धाव त्या ठिकाणी मिळताना दिसेल.
षटकाची सांगता निर्णायक 2 षटकांची अंती पाठलाग करत असताना 77 धाब्याचा 10-52-31 18 चेंडू आणि 18 चेंडूत विजयासाठी 46 धाब्याची आवश्यकता ती टीम अर्थातच ओमसाई खांडपे बीला. बॉलिंग साठी पाहिलं तर बालकची नियुक्ती करण्यात आलेली आहे. अधिकचा वेळ घेता स्पीडअप अपेक्षित आहे. बाला गोलंदाजीसाठी निर्णायक 3रं षटक आउटफील्डचे दरवाजे आता खुले करण्यात आलेले. 2 षटकांची समाप्ती झाली. पंचांनी क्षेत्ररक्षणावरची संचारबंदी हटवलेली आपल्याला बाला मिळेल. स्पीडअप अपेक्षित आहे. टीम न्यू यंगस्टर कोरावळे बी धनाजी योगेश अँड ऑल टीम थोडी घाई करा. स्कोर 31-31. षटक 3रं सुरू होतं. यंगस्टर आहेत. बाळा सध्या बॉलिंग मार्कर ओव्हर नंबर 3च्या दरम्यान टार्गेट 18 बॉल आणि 77चं चेस करत असताना आता आवश्यकता मॅच मध्ये 46 धाब्याची 15.33 धाब्याची आवश्यकता होती. रिक्वायर्ड रन रेट स्पीडअप अपेक्षित आहे. लगेचच फिल्डिंग सेट करा. अधिकचा वेळ घेऊ नका. पहिला बॉल कव्हर्स मध्ये ड्राइव्ह करण्यात आलेला आहे. फिल्डर उपस्थित चांगला बॅकअप. एक सिंगल धाव त्या ठिकाणी सहजरित्या प्राप्त होताना दिसेल. सिंगल धाब्याच्या सहाय्याने धाबा संख्या आपण बघत आहोत सध्या पोहोचली ती 32 धाबा. स्पीडअप अपेक्षित. न्यू यंगस्टर कोरावळे बी काय करा. सनीचा रोल आता इम्पॉर्टंट या मॅच मध्ये. निर्णायक ओमसाई खांडपे बी करता. अक्रॉस लाईन ऑफसाइडला टर्न करण्यात आला. टीम मध्ये फिल्डर मिडविकेटला उपस्थित. मिसफील्ड मिस्टेक आणि बॉल त्याच्या दोन्ही हातांमधून सटकलाय. तो सीमारेषेच्या बाहेर. 4 धावा चौकार. धावसंख्या दाखल करते स्कोरबोर्डवर आपल्याला पाहायला मिळते ती सध्याच्या घडीला 36-36. कॅज्युअल अप्रोच आपण बघत आहोत क्षेत्ररक्षकाचा. डसल कामगिरी ऑन साइडला. 4 धावा येत आहेत. ऑन साइडला उचलला मिस्टामिंग. झेलची संधी. क्षेत्ररक्षक बॅकवर्ड स्क्वेअर लेगला. त्याचा प्रयत्न फसलाय. कॅच ड्रॉप आणि त्या मोबदल्यात येणाऱ्या या 4 धावा चौकार. ऑन बोर्ड 40 धावा दाखल करते आपल्याला पाहायला मिळत आहेत. झेल महत्वाचा होता. स्पीडअप अपेक्षित. धावा 40. 40 ऑन बोर्ड. लॉस ऑफ 1 विकेट. सनीचा महत्वपूर्ण वाटा या डावफलकावरती. हाफ ट्रॅकल पूल करण्याचा प्रयत्न. हार्ड लेंथ होता. चेंडू बॅटचा व्यवस्थित संपर्क झाला नाही. डॉट बॉल येताना पाहायला मिळाला. चेंडूची सांगता मात्र पंचांचा नोचा इशारा आला. एसडीज 3 फिल्डर बिहाइंड द लाईन आय थिंक सेट करण्यात आलेले आहेत. स्क्वेअर लेगला 3 फिल्डर बिहाइंड द लाईन सेट करण्यात आलेले आहेत. चला ऑफिशियल निर्णय अंतिम असेल. लक्ष सुद्धा योगेश अँड ऑल टीम. धावसंख्या दाखल करती आपल्याला पाहायला मिळेल ती नो बॉलची 1 सिंगल धाव आणि त्या समेत स्कोर आपण बघत आहोत 41 धावा दाखल करती. 15 चेंडू 36 धाव्याची आवश्यकता. सनीचा रोल इम्पॉर्टंट आहे रंचेस मध्ये. निर्णायक आहे.
ऑन साइडला दिशा दिली, मिड विकेटला बीट केलं इनफिल्ड मध्ये, त्यानंतर आउटफील्ड मध्ये खराब कामगिरी, चेंडू अचानक उसळतोय आणि क्षेत्ररक्षकाला तो अडवता आला नाही, बॉल सीमारेषेच्या बाहेर, चौकार. गोलंदाज करेल तर काय करेल हा प्रश्न आता उपस्थित झालेला आहे. पाहत होता बॉल, दिशा दिली, ऑफसाइडला टर्न केलाय, लॉंगलेगला चेंडू वेगाने ट्रॅव्हल होतोय, तो लॉंगलेग सीमारेषेच्या बाहेर. व्हॉट अ शॉट, हँड ऑन कोऑर्डिनेशन दमदार, फक्त गोलंदाजाच्या गतीचा वापर करत असताना दिशा दिली आहे आणि दिशा खराब केली आहे ती गोलंदाजाची, चौकार. चौकारांना धावसंख्या 49, 49 धावा. या षटकातील हा चौथा चौकार आलेला आहे सनीच्या बॅट मधून. धावसंख्या 49, 49, 76 धावेचा पाठलाग सध्या सुरू आहे. सनी इंडिव्हिज्युअल 13 बॉल 39, 39 धावेचं योगदान या मॅच मध्ये देत असताना मिस टाइम फटका, झेलची संधी, मॅचची प्राइज विकेट आणि ती विकेट आली आहे फलंदाज बाद. सनीचा 39 धावेचा संघर्ष आता संपलाय आणि तो माघारी परततोय. महत्वाचा मोठा आदरा ओमसाई खांडपेबीला, बिग ब्लो, बिग विकेट डाऊन. अठ्ठावीस धावेची अजूनही आवश्यकता मॅच मध्ये. धावा 28, 28. गोलंदाजीसाठी पाहिलं तर स्वतः संघनायक योगेश येत आहेत. निर्णायक चौथं षटक, 28 ची आवश्यकता आहे 12 चेंडूत. 3 षटकात बनवलं गेलं एकंदरीत धावा त्या 49, 49. निर्णायक लढत सध्या सुरू आहे. स्कोर आपण बघत आहोत 49, 49. निर्णायक चौथं षटक गोलंदाजीसाठी तयार योगेश. 12 चेंडू 28. पहिला बॉल क्लीन बोल्ड, टॉप ऑफ द स्टंप, 40 रिस्टॉय, दांडी गुल, यू मिस, आय विल डेफिनेटली इट. फलंदाज बाद माघारी परतताना पाहायला मिळत आहेत त्या ठिकाणी सलामीवीर सौरभ.
हॅलो डीजे राज यांची समय सूचकता वाढलेली आपल्याला पाहायला मिळेल. दाफलकर एकूण 53 धक्के बसलेले आहेत. 49 ऑन बोर्ड, लॉस ऑफ 3 विकेट. बॅटिंग साठी पाहिलं तर न्यू बॅटर किरण दाखल झालेले आहेत. सनी जसा बाद झाला तसा या सामन्यात चांगला पलटवार केलाय तो टीम, अर्थातच न्यू यंगस्टर कोरावळे बी क्रिकेट संघानं. 11 चेंडू 28 धावा. बॅटिंग साठी पाहिलं तर किरण. पहिला बॉल हाफ ट्रॅकर ऑफ साइडला आपण फुल केला. फिल्डर टीम मध्ये मिडविकेटला उपस्थित एक सिंगल. सेकंडचा कॉल सुरू होता मात्र नकार देण्यात आलेला किरण कडून. अभिजित तयार होते मात्र किरण तयार नव्हता. फिल्डिंग देखील चांगली झाली होती. एक सिंगल धाव त्या ठिकाणी मिळताना दिसेल. सिंगलच्या सहाय्याने धावसंख्या 50. समीकरण आता मॅच मध्ये 50 अप झाल्यानंतर 10 चेंडू, आवश्यकता 27 धावेची. 10 बॉल 27. लाईन इथे पाहावी लागेल. लाईन खराब आहे. इट इज वाईड. एक अतिरिक्त धाव सध्या दाफलकरवरती जोडली जाईल आणि 101 धावेच्या मदतीनं टीमची टोटल स्कोर कार्ड वरती आपल्याला पाहायला मिळते 51. 51 धावा दाफलकरवरती 3 गड्यांच्या मोबदल्यात. समोरच्या दिशेनं मिस टाइम फटका, झेलची संधी आणि तिचा स्वीकार होतोय. फलंदाज बाद. याच बरोबर माघारी परतताना पाहायला मिळतात फलंदाज अभिजित. योगेश यांना निर्णायक महत्वपूर्ण 2 धक्के या षटकात दिलेले आहेत. डावाला पूर्णपणे खिंडा त्यानं पाडलेले. धावासंख्या 51. 9 चेंडू आणि 9 चेंडूत विजयासाठी या मॅच मध्ये 26 धावेची आवश्यकता. 9 बॉल 26चं समीकरण. महत्वपूर्ण लढत सध्या रंगत असताना या मॅचच्या दरम्यान हा ट्रॅकल पूर करण्याचा प्रयत्न, टॉपेज आणि कॅच ड्रॉप. फार लेग मध्ये फिल्डर उपस्थित होते. आय थिंक सूर्यकिरणाचा अडथळा निर्माण झाला. त्याच कारणास्तव टोटली ते ब्लाइंड झाले. बॉटमहॅन्डचा अत्यंत सुंदर वापर. टर्न केल्या बॉल मिडविकेटला. फिल्डर मात्र त्याच्या मस्तकावरती दस्तक देत बॉल चाललाय पहिल्या टप्प्यानिशी मिडविकेट सीमारेषेच्या बाहेर. येतो तो चौकार. थँक्यू. बघा डगआउट मध्ये ज्या ज्या प्रेक्षकांनी बाईक पार्क केलेल्या त्यांना विनंती आहे त्या बाईक तेथून बाजूला करा. डगआउट मध्ये ज्या ज्या प्रेक्षकांनी बाईक पार्क केलेल्या त्यांना विनंती आहे आपण बाईक बाजूला पार्क करा. रिक्वेस्ट आहे प्रेक्षकांना बाईक ज्यांनी पार्क केलेले आहेत त्यांनी त्या बाईक डगआउट मधून बाजूला काढा. विनंती आहे वाहन चालकांना आपली वाहनं बाजूला घ्या. लगेचच डगआउट खाली करा. फक्त प्रेक्षकांसाठी ती जागा आहे, बाईक पार्क करण्यासाठी नाही. सूचना लक्षात घ्या. विकेट काढण्याचा प्रयत्न, चेंडूबारचा व्यवस्थित संपर्क झाला नाही. फक्त एक सिंगल धाव त्या ठिकाणी मिळताना दिसेल. मॅच मध्ये कमबॅक करण्यात आलेला आहे. वापसी झालेली ती योगेश धुमालची आणि त्याच्या समेत टीम न्यू यंगस्टर कोरावळे बी क्रिकेट संघाची धावसंख्या दाफलकरवरती एकूण 4 षटकांची अंकी झाले ती 57-57. या षटकात अवघ्या 8 धावा त्यानं खर्च केलेल्या आहेत. तर समीकरण 6 चेंडू, अंतिम षटक आणि 20 धावेची आवश्यकता. 6 बॉल 20. लढत सध्या सुरू असताना आपण बघत आहोत निर्णायक लढत. 6 चेंडू 20 वरती सामना. स्पीडअप अपेक्षित योगेश अँड ऑल टीम, गोविंदजी भोयर अँड ऑल टीम, अर्थातच जनमान घोरले आपण मेन स्टेज वरती उपस्थित व्हा. कारण यानंतर विनर वर्सेस विनर असा सामना लगेचच कव्हर होणार आहे शेड्यूल नुसार. सो ही सूचना देखील आपण लक्षात घ्या. गोविंदजी भोयर अँड ऑल टीम, जनमान घोरले, आपण लगेचच कॉमेंट्री बॉक्सच्या डाव्या बाजूला एकत्रित व्हा. धावा 57, धक्के 4 बसलेले आहेत. 6 चेंडू 20 धावेची आवश्यकता. कंपल्सरी चेसिंग अँड रेसिंग
हा रोल टुर्नामेंटचा दोन्ही टीमचा ड्रेस कोड सारखा नव्हता, त्याच कारणास्तव दोन्ही टीमला पेनल्टी मॅनेजमेंट कमिटीनं 2-2 धावेची दिलेली आहे, त्यात बराबरी झालेली आहे. मात्र आता या मॅच मध्ये घडेल काय बिघडेल काय हे पाहणं देखील तितकंच उत्सुकाचं. पहिला बॉल संधी झेलची आणि संघनायकानं झेल स्वीकारलाय. पहिल्या बॉलवरती सुयश मिळतंय, ते गोलंदाज प्रदीपला फलंदाज. अशोकजी खुने यांचं नुकताच क्रीडानगरीमध्ये शुभागमन झालेलं आहे. अशोकजी खुने यांना विनंती आहे, या पण मंचावरती आपलं देखील मनपूर्वक स्वागत. निर्णायक सामना पहिल्या फेरीतील दुसरा. 5 चेंडू आता 20 ची आवश्यकता. मिस टाइम फटका टॉपेज. थर्ड मॅनचा फिल्डर इन ऍक्शन आणि त्यानं पकडला गेला झेल, फलंदाज बाद. याचबरोबर आणखीन एक झटका आता बसेल तो टीम ओमसाई खांडपे बी ला. 4 चेंडू आता आवश्यकता 20 धावेची. सध्या स्थिरावलेली आहे. या षटकात कव्हर्स मध्ये इनसाइड आउटचा नजराना. क्षेत्ररक्षक उपस्थित. विकेट अटॅकची संधी मात्र ती गमावली आहे. फिल्डरचे एफर्ट जबरदस्त होते, मात्र झेल तो संपादित करू शकला नाही. 2 धावा दरम्यानच्या कालावधीत सहजरित्या प्राप्त होताना दिसतील. 2 धावेच्या सैन्य धावसंख्या दाफलकरती एकूण अंकी झाले ते 59. 59 धावा दाफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. 6 गड्याच्या मोबदल्यात 3 चेंडू आणि 3 चेंडूत 18 धावेची आवश्यकता. मिस टाइम फटका. झेलची संधी बॅकवर्ड पॉइंटला आणि ते संधीचा स्वीकार होतोय, फलंदाज बाद. प्रदीपनं आणखीन एक धक्का आता दिलाय तो टीम अर्थातच ओमसाई खांडपे बी ला. 1 मोर विकेट. जीके स्पोर्ट्स असोसिएशन संघ उपस्थित झालेला आहे, त्यांचं देखील मनपूर्वक स्वागत. यानंतर त्यांचा सामना असेल पहिल्या फेरीतील तिसरा. टीम अचानक कळमेच्या विरोधात. त्या पहिल्या फेरीतील दुसरी लढत, तदनंतर विनर वर्सेस विनर असं बॅटल आपल्याला पाहता येईल, एन्जॉय करता येईल. दोन चेंडू 18. लाईन इथे खराब आहे, इट इज वाईड. एक एक्स्ट्रा धाव मिळेल आणि एक्स्ट्रा धाव्याच्या सौम्यत धावा संख्या बुद्धी आहे गतिमान झालेले आपल्याला पाहायला मिळेल. ती सध्याच्या स्थितीला 60 धावा दाखल करू. फोर्स केला समोर, बोलस बॅक ड्राइव्ह. धावचीची संधी आणि तिचा स्वीकार, फलंदाज बाद. धावचीच्या स्वरूपात आणखीन एक धक्का टीम ओमसाई खांडपे बी क्रिकेट संघाला. टर्निंग 4थ्या षटकानं आणि अंतिम षटकात देखील कामगिरी आता भरती येते गोलंदाज प्रदीपची. फुल लेंथ ऑनसाइडला दिशा दिल्या आणि याचबरोबर सामना संपला. मॅच इज फिनिश आणि सामना जिंकलाय तो न्यू यंगस्टर कोरावले बी क्रिकेट संघानं. व्हेरी वेल प्ले बॉयज, मेनी मेनी कॉंग्रॅच्युलेशन. टफ अँड हार्ड लक टीम ओमसाई खांडपे बी. हँडशेक करून घ्या दोन्ही टीम आणि तदनंतरचे मैदान तुम्हाला सोडायचं. उद्योजक तथा समाजसेवक अशोकजी खुणे यांच्या शुभ हस्ते यानंतर होणाऱ्या सामन्याचा नाणेफेकीचा कौल आणि त्याचबरोबर चालू सामन्याचा सामनावीर हा पुरस्कार आपण वितरित करणार आहोत. मी विनंती करेल अशोकजी खुणे उद्योजक तथा समाजसेवक डोंगरडावे आपण या मंचावरती. आपले मनपूर्वक स्वागत. सामनावीराचा पुरस्कार संघनायक योगेश धुमालला. 12 चेंडू 32 धावा त्यांना बनवल्या पहिल्या डावात आणि गोलंदाजी करत असताना ज्याची कामगिरी बहरली त्यांना अवघ्या 8 धावा देत असताना 2 धक्के दिले. संघनायकाची जबाबदारी त्याने लिहिल्या पार पाडली तो योगेश धुमाल या सामन्याचा सामनावीर, मॅन ऑफ द मॅच. कॅप्टन देखील या लगेच जर्मन गोरले. यानंतर 4 ओव्हरची मॅच, 2 षटकं कॉमेंट्री बॉक्स कडून आणि 2 षटकं फॉरेस्ट कडून असं शेड्यूल असेल.
अशोकजी खुणे यांच्या शुभ हस्ते सामनावीराचा अवॉर्ड आपण देत आहोत. मॅन ऑफ द मॅच अवॉर्ड योगेशला.